नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। अजित पवारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। या देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। या देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। या महाराष्ट्र शासनाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। या महाराष्ट्र सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। मित्रांनो, आरक्षण देणं ह्या मुख्यमंत्र्याच्या हातात, या उपमुख्यमंत्र्याच्या हातात आहे। सर, तुमचं नाव सांगा। त्यांच्या हातात आहे। नाव सांगा आधी। माझं नाव संतोष तागड, मी वैजापूरचा आहे। हे आरक्षण देणं मुख्यमंत्र्याची जबाबदारी आहे किंवा त्याच्या हातात आहे, उपमुख्यमंत्र्याची जबाबदारी आहे किंवा त्याच्या हातात आहे, किंवा त्यांच्या सोबत असलेल्या मंत्रिमंडळाच्या हातात आहे। आणि आपण त्यांच्या विरोधात बोलत नाही, ते आपल्याला घाबरतील कशाला? त्यांना आपला धाक कसा निर्माण होईल? जर आम्ही सोशल मीडियावर मोबाईलमध्ये पण त्यांच्या विरोधात पोस्ट करू शकत नसलो तर त्यांना माहिती नाही हे मेड्यामागचे जे गप आहे यांचं काय आपल्या विरोधात हे आक्रमक होऊ शकत नाही। आपल्या विरोधात हे कधी कुठली आपल्या नाव घेऊन आपल्या विरोधात हे बोलू शकत नाही असं त्यांना माहिती आहे। आपण स्वतः तिथं बोलवलं, त्याच्याबद्दल 25 लाख रुपयाचा दंड आपल्या तिथं आपल्या समाज बांधव टाकतात। तुमच्या भागातीलही काही समाज बांधव आहेत, त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले। त्यामुळं हा सगळ्या गोष्टी करत असताना आपण कुठल्याही प्रकारचा कायदा हातात घ्यायचा नाही। प्राध्यापक शिवाजी बंडगर सारखे आपल्याला इथं नेते आपल्या समवेत आहेत। वीरूभाऊ कोळेकर सारखा हे जे तरुण आहेत, हे वीरूभाऊ कोळेकर असतील, आपल्या अनिलजी खोरे सर असतील, ही मंडळी अतिशय हुशार आहेत। या मंडळी फॉरेन रिटर्न माणसं आहेत। या मंडळींचं पुण्यामध्ये मुंबईमध्ये अतिशय मोठं काम आहे। अतिशय लाखो रुपये पगार मिळणारी ही माणसं आहेत। हा गणेश हा आर्किटेक्ट इंजिनियर आहे, परंतु ह्या माणसांनी त्या समाजावर झालेला जो अन्याय आहे, आत्तापर्यंत आपण दागर सर रस्त्यावरच्या लढाई लढत गेलो, अनेक मोठ्या लढाई आपण लढल्या, तुमच्या भागाने सगळ्यात जास्त मोठ्या लढाई लढल्या, परंतु आपण विचाराची आणि वैचारिक लढाई मांडण्यामध्ये आपण कमी पडलो। परंतु आज दोन्ही बाजूचा संगम आहे। मॅडमशी आपला 3 दिवसापासून रोज डायलॉग आहे, प्रत्येक ठिकाणी बोलतात। त्यांनी वेळ मागितला, बरोबर तो शनिवारचा वेळ आला। आत्ता सरपंच साहेबांनी सांगितलं की इथून एका मंत्री महोदयाचे PA बोलले, त्यांनी सांगितलं संध्याकाळपर्यंत। निश्चितपणे आपण 65-70 वर्षापासून आपण वेळ देत आलो तर तो आणखी आपण संध्याकाळपर्यंत वेळ द्यायचा आहे। कुठल्याही प्रकारचं आंदोलन भरपूर द्यायचं, त्यांचा जो निर्णय येईल तो आपल्याला जर निश्चितपणे जो आनंदाचा वाटला तर आपण त्यांच्यासह डोक्यावर घेऊन आपण सर्वांना नसतो। परंतु जर आपल्या विरोधात निर्णयामध्ये काही हलगर्जीपणा झाला, काही की दगाबाजी करण्याचा प्रयत्न केला तर परत आपल्यातली ही सर्व मंडळी आपण एकत्रित बसू, आपण त्याच्यावर चर्चा करू, रणनीती आखू। काय होईल, आपण जर वेगळ्या पद्धतीने जर गेलो तर तात्पुरत्या स्वरूपात पोलीस प्रशासनाचा अतिशय मोठा दबाव आहे। एवढे मोठे गुन्हे दाखल करण्यासाठी ते टपून आहे, फक्त ते आपल्या एका चुकीची वाट पाहतात। मग 16 दिवस उपोषण करून अक्षरशः मी माझ्या घरी जाऊन आलो। बाकीचे आमचे 3-4 कार्यकर्ते उपोषणाच्या निमित्ताने ॲडमिट झाले, परंतु हा गणेश आणि हा योगेशदादा धरम दोन्ही इंजिनियर माणसे यांनी अजून राहणार। जय मल्हार, मी उपोषणकर्ता आर्किटेक्ट गणेश विमलदादा केसकर आणि माझे सहकारी उपोषणकर्ते योगेशजी धरम आणि विजयजी तमनार। आम्ही पंढरपूर येथे 16 दिवस उपोषण केलं आणि धनगर आरक्षणाचा खोडा असलेलं हे धनगडचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट रद्द करणं हे धनगर आरक्षणाचा मोठा खोडा होता। ते या औरंगाबादच्या जात वैधता तपासणी कार्यालयामधून इश्यू झाले। ते रद्द करण्यासाठी आम्ही कित्येक दिवस झालं प्रयत्न करतो आहे। शेवटी आम्ही त्यांच्या ऑफिसच्या समोर येऊन 4 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलो आहे। 2-3 दिवसापासून मॅडम वेळ घालवत आहेत, टाईम मारून येत आहेत, परंतु आज दुपारी आमचं बोलणं झालं आणि मॅमनं असं सांगितलं आहे की आम्ही 5 ते 6 वाजेपर्यंत तुम्हाला जो काय कास्ट व्हॅलिडिटी रद्द करण्याचा जो आदेश आहे तो मी तुम्हाला सुपूर्द करेल। पण तिथून मागेही 2 दिवसापासून त्या तसंच म्हणत होत्या। आशा आहे की आज हे कास्ट व्हॅलिडिटी रद्द होईल आणि धनगर आरक्षणाचा जो खोडा आहे तो बाजूला जाईल आणि धनगर आरक्षणाचा रस्ता मोकळा होईल। 5-6 वाजेपर्यंत आमचे सर्वच धनगर बांधव आजूबाजूच्या गावातून इथं पोचलेले आहेत। जर असं झालं तर हा खूप मोठा विजय असेल। जर असं झालं नाही तर प्रत्येक वेळेसप्रमाणे विश्वासघातच आम्हाला होत आला आहे, त्यामुळे आम्ही अजून सुखावलेलो नाही। जर असं झालं नाही तर आम्ही समाज बांधव सर्वजण पुढे काय करायचं याची मीटिंग घेऊ आणि पुढची दिशा ठरवू। धन्यवाद। जय महाराज।
जय मल्हार. मी योगेश पांडुरंग धरम. मी इंटेरियर डिझायनर आहे आणि पुण्यावरनं मी पंढरपूर उपोषणाला गेले 16 दिवस होतो. त्यानंतर संभाजीनगरमध्ये आम्ही 4 दिवसापासून महोदय उपोषणाला बसलेलो आहे आणि गणेश भाऊने ज्या सांगितल्याप्रमाणे आमची भूमिका ठाम आहे आणि त्याच्यावरती आणि समाजाची पण भूमिका जी असेल समाजाच्या भूमिकेवरती पण आम्ही पूर्णपणे ठाम आहोत आणि त्याप्रमाणे आमचं पुढचं मार्ग वाटचाल चालू राहील. काय मागणी? आमची खिल्लारी कुटुंबियांचं जात पडताळी रद्द व्हावी या संदर्भात. असे किती निघलेले अवैध? असे 5 आहेत आणि ते रद्द झाल्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही. विलंब कशामुळे? विलंब थोडक्यात तर आत्ता शासनाकडनं लेटर यांना आलेलं आहे वरनं, पण मॅडमकडनं हलगर्जीपणा होते असं आम्हाला जाणवतं. त्यामुळे आम्ही इथं पंढरपूरवरनं डायरेक्ट इथं येऊन बसलेलो आहोत. आज मॅडमने काय आश्वासन दिलं? आज संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत तुम्हाला मी डिक्लेअर करून सर्टिफिकेट त्यांचं रद्द करून देते असं आश्वासन भेटलेलं आहे. त्यांनी जर आज निर्णय दिला नाही तर पुढची भूमिका संध्याकाळी 6च्या पुढे आमचा समाज बांधव जो ठरवल त्याप्रमाणे आम्ही उपोषण करते जाऊ. मी सरपंच अशोक धर्मे, बिडकीन तालुका, पैठण जिल्हा, छत्रपती संभाजीनगर. आमच्या जो ST आरक्षणाचा जो विषय आहे हा लवकरात लवकर मार्गी लागावं म्हणून 60 ते 70 वर्षापासून हा झुलत पडलेला विषय जे आमचे उपोषणकर्ते योद्धे आहेत यांनी पंढरपूरमध्ये जे उपोषण केलं 15-16 दिवस, त्यानंतर वरून सूचना आल्या का जे धनगड या नावानं किल्लारे यांचं सर्टिफिकेट आहे ते रद्द झाल्याच्या नंतर तुम्हाला आरक्षण देता येईल म्हणून सनी आमचे तिथले हे उपोषणकर्ते इथं या जात पडताळणी ऑफिसला इथं त्यांनी आमरण उपोषण 3 ते 4 दिवसापासून ठेवलेलं आहे आणि त्या जात पडताळणी ऑफिसच्या ज्या मॅडम आहेत त्यांच्याशी त्यांनी भेट घेतली आणि त्या मॅडमनी सांगितलं की तुमचं सर्टिफिकेट रद्द करण्यासाठी मला अभ्यास करावा लागेल, मला वेळ द्यावा लागेल असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी गुरुवारचा दिवस दिला होता. गुरुवारच्या दिवशी पण त्यांनी सांगितलं की पूर्ण अभ्यास झाला नाही, हा अभ्यास पूर्ण करण्यासाठी मला शनिवार 5 वाजे लोक टायमिंग द्यावा म्हणून त्यामुळं त्यांना आज शनिवारच्याला ते आम्हाला असं शब्द दिलेला आहे की आज तुमच्या किल्लारे या नावाचं सर्टिफिकेट रद्द करून तुमच्या समाजाच्या हाती देऊ. त्यामुळं आज आमचा सर्व जिल्ह्यातील गावोगावातील समाज बांधव इथं जमा होऊन त्या निकालाची वाट बघतोय. 5 ते 6 वाजेपर्यंत जर आम्हाला हा निकाल अपेक्षेप्रमाणे मिळाला नाही तर आमचा सर्व समाज बांधव सगळे एकत्रित बसून 6च्या नंतर सर्व समाज बांधवाची मिटिंग होऊन पुढची दिशा आमची ठरवली जाईल. आमचा विषय आहे की आज सर्टिफिकेट हे खिल्लारे समाजाचं रद्द झाले पाहिजे आणि त्यानंतर आम्हाला ST चे दाखले देऊन समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमचे समाज बांधव इथं आम्ही एकत्र झालेलो आहोत. 4 दिवस झाले उपोषणाला. पण किती नेत्यांनी आज म्हणजे जे वरिष्ठ नेत्यांनी भेट दिली त्या गोष्टी? आजपर्यंत आमचे जे धनगर समाजाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी आतापर्यंत आम्हाला इथे भेटी दिल्या, एकत्र आल्या. परंतु आता जे भुमरे साहेब आहे या जिल्ह्याचे संभाजीनगरचे खासदार त्यांची तब्येत खराब असल्यामुळं ते दवाखान्यात ॲडमिट झालेलं आहे. परंतु त्यांच्या PAला त्यांनी इथं पाठवलं होतं. PAनी इथं येऊन सनी आमच्याशी भेट घेतली आणि ज्या जात पडताळणी ऑफिसचे मॅडम आहेत त्यांना ओपन आवाज करून सगळं समक्ष त्यांनी फोन लावला आणि सर्वांना ऐकलं. त्या मॅडमनी सांगितलं जे उपोषण करते यांना मी शब्द दिलेला आहे 5 वाजेपर्यंत तुम्हाला सर्टिफिकेट देते, हा शब्द मी पाळणार आहे आणि तुम्हाला पण शब्द देते 5 ते 6 वाजेपर्यंत हे सर्टिफिकेट मी त्यांच्या हातात देणार आहे असं त्यांनी आम्हाला या परिस्थितीत शब्द दिला. आज मॅडमने आश्वासन पाळलं नाही तर तुमचे समाज म्हणून भूमिका काय राहील? आमचा समाज म्हणून सनी आमचे समाजाची सर्व मिटिंग आम्ही सर्व समाजाची एकत्र घेऊ आणि सर्व समाज जो ठरवी त्या पद्धतीने पुढचं आंदोलन आमचं ठरलं जाईल.